बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये नॉन पेनिट्रेशन किंवा नॉन कन्झ्युमेशन हा प्रकार दिसतो. तर ह्याचं क्लिनिकली तुमच्याकडे काय असतं निदान? नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज म्हणजे लग्नानंतर संबंध प्रस्थापित व्हावेत ही जनरल अपेक्षा आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही ज्या वेळेला योनीमध्ये लिंगप्रवेश होऊ शकत नाही, संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही, तेव्हा त्याला नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज असं म्हणतात. याला कारण बरीच असतात. सगळ्यात महत्वाचं कारण असं असतं, म्हणजे ते खूप बेसिक आहे, की लैंगिक अवयवाबद्दल स्वतःच्या आणि जोडीदाराच्या माहिती नसते. त्यामुळे नक्की पोझिशन कशी असायला पाहिजे याविषयी माहिती नसल्यामुळे ती क्रिया जमत नाही. किंवा खोलीमध्ये उजेड पाहिजे ही अंधारात करण्याची गोष्ट नाहीये सुरुवातीला तरी, किंवा उशी घेतली पाहिजे ज्याच्यामुळे तो योनिमार्ग हा ओपन होतो, ह्या गोष्टी माहिती नसतात. किंवा लैंगिक अवयवाची स्वच्छता नीट न राखणं, त्याच्यामुळे तो एक अवॉइडन्स होऊ शकतो. पुरुषाच्या लैंगिक समस्येमुळे सुद्धा नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज होऊ शकतं. म्हणजे जर ताठरपणाच येत नसेल किंवा टिकत नसेल तर अर्थात प्रवेश होऊ नाही शकणार, किंवा लवकर वीर्यपतन होणं, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो.